नमस्कार. बातमी आहे सोलापुरातून. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणजे कार्यकर्त्यांना ताकद देणारं नेतृत्व, असे गौरवोद्गार माजी आमदार राम सातपुते यांनी काढले. जिल्हा परिषदेत आज अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची निवड झाली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या प्रसंगी माजी आमदार राम सातपुते हे बोलत होते. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही खाली ॲडिशनल सीओ साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो आणि चर्चा सुरू होती की या जिल्ह्यामध्ये एकेकाळी या सभागृहामध्ये फक्त 1 किंवा 2 सदस्य असायचे. म्हणजे सचिनदादांचे वडील एकच होते. एकच त्या ठिकाणी या सभागृहात भारतीय जनता पार्टीचा एकच सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि आज एक वरून जसं अटलजी म्हणायचे की कभी थे अकेले हुए आज इतने, तब नहीं डरे भला आज डरेंगे. एक काळी एक होतो, आज हे सगळे भगवे पंचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या त्या तुम्हाला स्तुती केलं आवडत नाही, पण तुमचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं, एक पालकमंत्री काय करू शकतो, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आदर्श घालून देणारं पक्षासाठी नेतृत्व म्हणजे तुमचं आहे. कारण ज्या महापालिकेवर त्या ठिकाणी इतकी कधी एक हाती सत्ता भाजपची आली नाही, त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वात सत्ता आली. तुमच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामधल्या जवळजवळ 10 पैकी 11 पैकी 10 पंचायत समिती आपले सभापती भारतीय जनता पार्टीचे झाले. आपल्या या सभागृहात सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सर्वाधिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आली. खऱ्या अर्थानं एक नेता म्हणून, एक कर्तृत्व नेता म्हणून आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या मागे ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व आम्हाला भेटलं. मला आठवतंय ज्या दिवशी भाऊ तुम्ही पालकमंत्री झाले त्याच्या काही दिवसानंतर काही लोकांनी बाहेरचे पालकमंत्री किंवा अशा पद्धतीने एक चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक कर्तृत्व नेता कुठेही गेला तर तो त्याचं नेतृत्व सिद्ध करू शकतो. एक सामान्य घरातला कार्यकर्ता जेव्हा नेता होतो त्यावेळेस काय होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय जयाभाऊ आहे. आणि आजचा हा या ठिकाणी अध्यक्षपदाची जी निवड आहे याच्यातून हे सिद्ध होत आहे. मी सगळ्या नेतृत्वाचं अभिनंदन करतो, खास करून आदरणीय राजाभाऊंचं अभिनंदन करतो, पार्टी नेतृत्वाचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. की आता बोलताना मालक म्हणले की भाऊ तुम्ही ग्रामविकास खातं आहे त्यामुळे तुमचं जास्तीत जास्त लक्ष आपल्याकडे असावं. आतापर्यंत जसं दिलंय त्याच्यापेक्षा जास्त लक्ष मालक आपल्यावर भाऊ देणार आहे. भविष्यामध्ये या सगळ्या सदस्यांना विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी भेटेल. आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी त्यांनी जे कष्ट घेतलं म्हणजे या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आम्ही खाली बसलो होतो त्यावेळेस संजीवनीताई पाटील असतील, आदरणीय स्वर्गीय पंचप्पा कल्याण शेट्टी असतील, तर सर्व जुने कार्यकर्ते ज्यांनी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला, प्रसंगी अनेक केसेस घेतल्या, लढा उभा केला आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खाली त्या ठिकाणी पडू दिला नाही, संघर्ष केला. आजचा हा विजय, आजचा या ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद अशा सर्व ज्ञात अज्ञात सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो आणि धन्यवाद.